इयत्ता 9वी मराठी विषयातील संतवाणी 2 संत कृपा झाली ह्या संतवाणीची प्रश्नोत्तरे आपण पाहणार आहोत. मुलांनो, या अगोदर सुद्धा आपण हे व्हिडिओ पाहिले होते, परंतु वर्कबुकमध्ये बदल असल्यामुळे हे मी पुन्हा तुम्हाला देत आहे. आता वेळ झाली आहे तुमच्या वाचनाची. ही कविता किंवा संतवाणी एकदा वाचा, मग आपण प्रश्नांची चर्चा करणार आहोत. नीट वाचायचं आहे जेणेकरून आपल्याला उत्तरं मिळतील. मला वाटतं तुमचं वाचन झालं असेल. आता आपण प्रश्नांकडे वळूया. नमुना 1. प्रश्न पहिला अ. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातलं कृती पहिली आहे आकलन कृती. त्यातला पहिला अंक आहे आकृतिबंध पूर्ण करा. संत ज्ञानेश्वरांनी रचिला. काय रचिला? बघा बरं उत्तर. मग मी माझं उत्तर सांगते. उत्तर आहे वारकरी संप्रदायाचा पाया. ठीक आहे, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा आणि अर्थ दिलेला आहे संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा दास बनून संप्रदायाचा विस्तार केला. आता हा अर्थ आहे. या अर्थाची काव्यपंक्ती तुम्हाला शोधून लिहायची आहे. बघा बरं काय येऊ शकतं उत्तर. दास म्हणजे सेवक आणि विस्तार म्हणजे वाढवला, एक्सपांड केला. मिळाली ओळ. उत्तर असं आहे नामातयाचा किंकर तेने रचिले ते आवार. मला वाटतं तुम्हाला काव्यपंक्ती समजली असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा आणि प्रश्न दिलेला आहे वारकरी संप्रदायावर कोणाची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे. कोणाची कृपा झाली? अर्थात संतांची. उत्तर पूर्ण वाक्यात लिहायचं आहे वारकरी संप्रदायावर संतांची कृपा झाली असे अभंगात म्हटले आहे. ठीक आहे. आता प्रश्न दुसरा आहे त्यातला काव्यपंक्तींवरून शब्दांचा योग्य क्रम लावा. आता कवितेवर एकदा नजर फिरवायची आहे आणि त्या आधाराने कवितेमध्ये शब्द कसे कसे आलेले आहेत, कोणत्या क्रमाने आलेले आहेत त्यानुसार ते लावायचे आहेत. 1-2 सेकंद मी देते. पटकन नजर फिरवा आणि त्याच्यावर नंबरिंग करा पेन्सिलीने आणि मग मी उत्तर सांगते ते चेक करा. शब्द आहेत बोजा, खांब, भजन आणि सावकाश. हे 4 शब्द तुम्हाला कवितेच्या आधारे क्रमाने लावायचे आहेत. मला वाटतं तुम्हाला मिळालं असेल आणि योग्य उत्तर आहे खांब, भजन, सावकाश आणि मग बोजा. कळलं? तुमचे नंबर चुकले असतील तर पुन्हा एकदा करून घ्या. खांब, भजन, सावकाश आणि बोजा. झालं? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 3 कवितेतील शब्दार्थ. त्यातला पहिला प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. शब्दांचा अर्थ लिहा म्हणजेच समानार्थी शब्द लिहायचा आहे. बरोबर. आता वारकरी माहित नसेल तर प्लीज लिहून घ्या. वारकऱ्याला यात्रेकरू असं म्हणतात. यात्रेकरू.
दिधला, दिला. सावकाश, हळू किंवा संथ. सावकाशला हळू किंवा संथ दोघींपैकी कुठलंही उत्तर तुम्ही लिहू शकता. दोन्ही लिहून ठेवा. कळलं? पुढचं आहे आवार. आवारला शब्द आहे अंगण. घरापुढे जे रिकामी जागा असते त्याला अंगण असं म्हणतात. आणि शाळेच्या भोवती जी राखा असते त्याला आवार म्हणत नाही, तर प्रांगण हा शब्द आहे. म्हणून दोनही उत्तरं लिहून घ्या. आवार म्हणजे अंगण किंवा प्रांगण. प्रांगण कुठलाही अर्थ लिहिला तरी उत्तर बरोबर असणार आहे. कृती 4 काव्य सौंदर्य. प्रश्न असा आहे, पुढील ओळींचा भावार्थ स्पष्ट करा. भावार्थ म्हणजे काय? तर या ओळीतून तुम्हाला समजलेला अर्थ तुम्हाला इथे द्यायचा आहे. ओळी दिलेल्या आहेत. तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. आता मुलांनो, ह्या अर्थांसाठी तुम्ही एक काम करायचं आहे. तुमच्या वर्कबुकमध्ये भावार्थ दिलेला आहे. त्या भावार्थावरून तो लिहायचा आहे. पण तो लिहिताना तुमच्या वर्कबुकची भाषा वापरायची नाही आहे. तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ते लिहायचं आहे. कळलं? जेणेकरून तुम्हाला परीक्षेला तुमच्या भाषेतले शब्द लिहिता येतील. ही 10वीची तयारी आहे, हे लक्षात घ्या. आता काय बरं येईल? तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. म्हणजेच संत तुकारामांनी या देवळाला कळस चढवलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय? तर त्यांचं कार्य उत्तुंग ठरलेलं आहे. तर त्यांनी काहीतरी इमारत वगैरे बांधलेली नाही आहे. तर मुळात कल्पना काय आहे? तर संतांच्या कृपेमुळे वारकरी संप्रदाय जो आहे त्याची इमारत पूर्ण झालेली आहे. बरोबर? या इमारत बांधायचे एखादं झाल्यानंतर त्याचा जो पाया असतो, बेस, तो बेस घालावा लागतो आणि नंतर आपण कन्स्ट्रक्ट करून बिल्डिंग बांधतो. बरोबर? तर हा जो वारकरी संप्रदाय आहे, ह्या वारकरी संप्रदायाचा पाया जो आहे, बेस जो आहे, हा ज्ञानेश्वरांनी घातलेला आहे. आणि देवळाचं कळस जे आहे, तुका झालासे कळस, म्हणजे संत तुकारामांनी या वारकरी संप्रदायाचा कळस. आता कळस म्हणजे काय? कुठे असतो तो? कळस म्हणजे एखादं मंदिर असतं, त्याचं शिखर किंवा त्याचं जे घुमट असतं त्याला कळस असं म्हणतात. तर म्हणजेच काय? त्या मंदिराचं उच्च टोक जे आहे किंवा जो कळस आहे हा संत तुकारामांनी घातलेला आहे. म्हणजेच काय? तर त्यांचं कार्य उत्तुंग असं आहे. बरोबर? या मंदिरात आत विठ्ठलाचे भजन करा सावकाश. म्हणजे या मंदिरामध्ये विठ्ठलाचे भजन सावकाश म्हणा. म्हणजेच काय? तर भक्तिभावाने या मंदिराची पूजा करा असा ह्याचा अर्थ आहे. समजलं? आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न नमुनाकृती 2 आहे. त्यासाठी पुन्हा एकदा तुम्ही ही कविता किंवा संतवाणी वाचायची आहे. 1-2 मिनिट तुम्हाला देते. छान समजेल अशी वाचा, म्हणजे प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोपं पडेल. झाली वाचून? चला जाऊया आपण प्रश्नाकडे.
नमुना कृती 2 प्रश्न 1ब पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातली कृती 1 आहे आकलन कृती. त्यामधला पहिला प्रश्न आहे आकृतिबंध पूर्ण करा. आता त्यामध्ये 2 दिलेले आहेत. त्यातलं पहिलं आहे इमारत फळा येण्याचे कारण. आता इमारत फळा होणे म्हणजे काय? फळा म्हणजे काय तर पूर्ण होणे, फल दिसून येणे. पूर्वीची मराठी भाषा आणि आत्ताची मराठी भाषा ही प्रमाणित मराठी भाषा आहे. त्यामुळे पूर्वीच्या मराठी भाषेमध्ये आणि आत्ताच्या भाषेमध्ये जमीन आसमानाचा फरक तुम्हाला दिसून येतो. कळलं? संतांच्या वेळेला जी मराठी भाषा होती ती वेगळी भाषा होती. ही त्याच्यावर जास्त संस्कृतचा अधिकार होता किंवा संस्कृत भाषेमध्ये लोक जास्त बोलत असत. त्यामुळे संस्कृतचे काही शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. बरोबर? त्यामुळे ती भाषा वेगळी होती आणि आत्ताची भाषा ही शुद्ध प्रमाणित भाषा आहे. त्यामुळे इमारत फळा आली म्हणजे इमारत पूर्णत्वास आली. याचं कारण काय आहे? कशामुळे इमारत पूर्णत्वाला गेलेली आहे? कारण का? तुमच्या कवितेच्या संतवाणीची पहिलीच ओळ आहे बघा. संत कृपा झाली इमारत फळा आली. मग उत्तर आहे इमारत फळा येण्याचं कारण संत कृपा झाली. मिळालं उत्तर? आता दुसरा प्रश्न आहे वारकरी संप्रदायावर कळस चढवणारे. आत्ताच आपण बघितलं वारकरी संप्रदायावर कळस कोणी केलेला आहे? तुका झालासे कळस. वारकरी संप्रदायावर कळस चढवणारे संत तुकाराम. आता दुसरा प्रश्न आहे त्यातला कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. त्यातलं पहिलं आहे संत कृपा झाली इमारत डॅश आली. मुळा, कळा, फळा आणि माळा. आता योग्य शब्द काय आहे? संत कृपा झाली इमारत फळा आली. मग उत्तर आहे फळा. फळा म्हणजे फ्रूट किंवा ब्लॅकबोर्ड नाही, तर पूर्णत्वास येणे. आता दुसरा आहे डॅश रचिला पाया उभारिले देवालया. मग उत्तर काय आहे? जनार्दने, नामा, ज्ञानदेवे की एकनाथ. बघा जरा. मिळाला सेकंड स्टँडचा. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. मग उत्तर आहे ज्ञानदेवे. कसं शोधायचं हेही कळलं तुम्हाला. कविता समोर ठेवायची, पहिल्यांदा कविता नीट वाचायची, मग आपल्याला पटापट शोधता येतात उत्तरं. चला आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला काय दिले? आता हे आहे एका वाक्यात उत्तर, म्हणजे पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे. तर संत जनार्दन आणि संत एकनाथ यांनी काय दिले? बघा चौथं कडवं आहे. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. आता भागवत म्हणजेच वारकरी संप्रदाय, बरोबर? मग त्यांनी काय दिला? खांब दिधला. मग कसं लिहिणार उत्तर? संत जनार्दन व संत एकनाथ यांनी वारकरी संप्रदायाला भागवत संप्रदाय रूपी खांब दिला. कळलं उत्तर? आता दुसरा प्रश्न कोणते लिहा. त्यातला पहिला आहे किंकर. कोण आहे किंकर? बघा तिसरं कडवं. नामातयाचा किंकर तेने रचिले आवार. मग किंकर कोण आहे? नामातयाचा. मग नामा म्हणजे कोण? संत नामदेव. किंकर कोणते लिहा. कोण आहे किंकर? तर संत नामदेव आहेत. आता दुसरं आहे निरूपण करणाऱ्या. कोणी केलंय निरूपण? बघा 6वं कडवं. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. मग निरूपण कोणी केलं आहे? निरूपण म्हणजे व्याख्यान. आता व्याख्यान देणारे कोण आहेत? हे संत बहिणाबाई. कळलं उत्तर कशी शोधायची ती? चला आता आपण पुढे जाऊया. कृती 3 कवितेतील शब्दार्थ लिहायचे. त्यातला पहिला आहे
प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. म्हणजेच काय? शब्दांचा अर्थ लिहा म्हणजेच समानार्थी शब्द लिहा. हां, त्यातला पहिला आहे किंकर. आत्ताच आपण वाचला. नामातयाचा किंकर तेने रचिले आवार. मग किंकर म्हणजे कोण? तर दास किंवा सेवक. हा कोण आहे? नामदेव संत संत नामदेव कोण आहेत? विठ्ठलाचे सेवक आहेत किंवा विठ्ठलाचे दास आहेत. हां, नोकर नाहीत. नोकर शब्द इकडे वापरूच नका. सेवक किंवा दास लिहिलं. दोन्ही शब्द बरोबर आहेत. आता आहे कळस. कळस म्हणजे काय? तर शिखर किंवा घुमट. जो शब्द योग्य वाटेल तो लिहा. शिखर, शी पहिला, श शहामृगातला, ख र किंवा घुमट. ठीक आहे. आता निरूपण. निरूपण म्हणजे काय? विवेचन, वि पहिला, विवेचन किंवा व्याख्यान. निरूपण म्हणजे विवेचन किंवा व्याख्यान. अर्धा व याला लावायचं आहे, अर्धा ख याला लावायचं आहे. व्याख्यान झालं. आता उभारिले. उभारले म्हणजे उभे केले किंवा उभारले. उभारिले हा पूर्वीचा शब्द आहे. मग आता काय म्हणतो आपण? उभारले किंवा उभे केले. झालं लिहून? चला आता जाऊया पुढच्या ओळीमध्ये, पुढच्या प्रश्नाकडे. कृती 4 काव्य सौंदर्य. त्यातला पहिला भाग आहे पुढील ओळींचे भाव सौंदर्य स्पष्ट करा. बरोबर. आता ओळ दिलेली आहे काव्यपंक्ती. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा. आता ह्याचं उत्तर तुम्हाला कुठे मिळेल? तर अभंगाचा किंवा संतवाणीचा जो भावार्थ दिलेला आहे तुमच्या वर्कबुकमध्ये त्यातून तुम्ही लिहू शकता. बरोबर आहे. मी आता एक्सप्लेन करते. बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपणा केले बोजा म्हणजेच काय? तर बहिणी म्हणे म्हणजेच काय? संत बहिणाबाई म्हणतात. काय म्हणतात? फडकती ध्वजा म्हणजे या मंदिरावर भक्तीचे निशाण डौलाने फडकत आहे. बरोबर. निरूपणा केले बोजा. हां, तर आता निरूपण म्हणजे काय? प्रवचन, निवेदन किंवा कीर्तन. आणि बोजा म्हणजे काय? तर छान, सरस, तालेवार, सविस्तरपणे किंवा भक्तिभावाने. बरोबर. मग आता ते कसं येईल? तर या मंदिराचे विवरण किंवा निवेदन मी भक्तिभावाने केलेले आहे. याचाच अर्थ बहिणाबाईंनी हा काव्य प्रपंच किंवा ही संतवाणी का लिहिलेली आहे? तर या संतांनी जे जे काही कार्य केलेलं आहे त्या कार्याची माहिती सगळ्यांपर्यंत पोचावी आणि म्हणून हे निरूपण केलेलं आहे, म्हणून हे लेखन केलेलं आहे किंवा निवेदन केलेलं आहे, प्रवचन केलेलं आहे किंवा कीर्तन केलेलं आहे असं बहिणाबाई या ओळीतून म्हणतात. म्हणजे माझं कार्य काही नाहीये, तर ह्या संतांनी जे काही केलेलं आहे त्याचं निरूपण मी इकडे करते आहे. कारण त्यांनी कवितेचं किंवा ह्या संतवाणीचं नामच ठेवलेलं आहे की संत कृपा झाली. तर वारकरी संप्रदाय ही काय आहे? मंदिराची इमारत आहे अशी कल्पना या अभंगामध्ये संत बहिणाबाई करतायत. बरोबर आहे. आणि मग ही इमारतीची उभारणी करण्यामागे संतांनी कोणकोणतं कार्य केलं किंवा कोणकोणत्या संतांनी काय काय कार्य केलंय हे त्यांनी या कवितेद्वारे व्यक्त केलेलं आहे. कळलं? आता प्रश्न दुसरा. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. त्याचं पहिलं आहे, आता हा प्रश्न आहे रसग्रहणाचा, 8 मार्कांचा प्रश्न आहे. कळलं? तर ह्याच्यामध्ये काय विचारतात? मागे जो आपण सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रसग्रहण स्वतः लिहून दिलेलं होतं. बरोबर.
तुमच्या वहीमध्ये किंवा पानांवर लिहून ठेवा असं सांगितलेलं होतं मी. तर हाच तो रसग्रहणाचा प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये काय विचारलंय, तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. मग आता कोण आहेत, संत बहिणाबाई. एवढं लिहिलं की तुम्हाला 1 मार्क मिळाला. मग आहे कवितेचा विषय. तर आता कवितेचा विषय लिहिण्यासाठी तुम्ही काय करायचं, टेक्स्टबुकमध्ये कवितेचा परिचय दिलेला असतो, सगळ्यात सुरुवातीचा पॅरेग्राफ. तर त्याच्यामध्ये कवितेचा विषय दिलेला असतो की कवयित्रीने किंवा कवीने हा काव्यप्रपंच कशासाठी केला आहे, तर त्या अगदी सोप्या शब्दात दिलेला असतो आणि म्हणून तो तिथून उचलायचा की कवितेचा विषय. आता मला सांगा, ह्यामध्ये कवितेचा विषय काय आहे, तर वारकरी संप्रदायाची इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचं वर्णन केलं आहे. किंवा बहिणाबाईंनी या कवितेमध्ये वारकरी संप्रदायाची इमारत उभारणीमध्ये संतांच्या विविध कामगिरीचं वर्णन केलं आहे असं तुम्ही लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळणार. ह्या प्रश्नाला सुद्धा 1 मार्क आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता हे रसग्रहणाचा 3रा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओळी दिलेल्या आहेत आणि ओळींचा सरळ अर्थ विचारला जातो. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. म्हणजेच ज्ञानदेवांनी रचला पाया आणि उभारिले देवालय, ह्या ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ याच्यामध्ये द्यायचा आहे. तर काय बरं देणार तुम्ही इकडे, ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजेच काय, संत ज्ञानेश्वरांनी या मंदिराचा पाया रचला. म्हणजेच काय, तर वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आणि दुसरं ओळ काय आहे, उभारिले देवालय म्हणजेच काय, आणि वारकरी संप्रदायाचे देऊळ उभे केले. असा याचा अर्थ आहे. त्याला 2 गुण आहेत. सेकंड स्टँजा जो आहे त्याचा तो अर्थ आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. रसग्रहणामध्येच 4था प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. याला सुद्धा 2 गुण आहेत. तर आता या कवितेमधून तुम्हाला काय संदेश मिळाला, का बरं तुम्हाला ही कविता अभ्यासाला लावली, काय संदेश मिळतोय तुम्हाला, तर वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे. ही जी वारकरी संप्रदायाची इमारत उभारलेली आहे यामध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे. आणि आता हे ते घेऊन गेलेत का परत, नाही, बरोबर. मग या इमारतीची जपणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेवर आहे, बरोबर. म्हणजेच काय, त्यांनी ही सगळी स्थापना आजही बघा वर्षातून 2 वेळा वारकरी पंढरपूरला वारी घेऊन पायी चालत जातात. तुम्हालाही माहिती असेल, एकदा आषाढी एकादशी असते त्यावेळेला मोठी जत्रा भरते. सगळे वारकरी जे असतात कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यात येतात आणि आजकाल तर परदेशातून सुद्धा लोक येतात हे बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी. तर म्हणजे आज कित्येक वर्षांचा हा जो संप्रदाय आहे, जवळपास 700 वर्षांचा संप्रदाय आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास 700 वर्ष होऊनही हा संप्रदाय, वारकरी संप्रदाय कार्यरत आहे. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी ज्या वारकरी संप्रदायाचा पाया घातलेला आहे तो संप्रदाय आजही कार्यरत आहे. 700 वर्ष गेल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये कमतरता किंवा तूट जाणवत नाहीयेत. उत्साहाने लोक त्या वारीमध्ये पायी जात आहेत. आणि त्यांचं वैशिष्ट्य एक आहे की त्या वारीमध्ये जो कोणी छोटा असेल किंवा मोठा असेल व्यक्ती, तरी त्याला कमरेतनं वाकून नतमस्तक किंवा नमस्कार केला जातो. याचं कारण सगळेजण विठ्ठलाचे भक्त आहेत आणि विठ्ठल हाच मोठा आहे. मी वयाने मोठा असून सुद्धा मी मोठा छोटा हा प्रकार त्यांच्यामध्ये नसतो. आणि म्हणून ह्या वारकऱ्यांचं वैशिष्ट्य असं की तुळशीच्या माळा गळ्यात घालून ही लोक वारीला जातात. आणि मग सगळे एका ठिकाणी वाखरी येथे एकत्र येतात आणि मग त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला एकत्र जातात. म्हणजे कानाकोपऱ्यातनं येणारी लोक त्या वाखरीमध्ये थांबतात आणि मगच दर्शन घेतात. किती सुंदर सोहळा असेल हा. यूट्यूब वगैरे तुम्हाला याच्याबद्दल माहिती किंवा व्हिडिओज मिळतील, तुम्ही पाहू शकता. चला,
आता संदेश तर तुम्हाला कळलेला आहे की वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे आणि या इमारतीची जपणूक करण्याची जबाबदारी कोणाची आहे, तर मराठी रयतेची आहे किंवा मराठी जनतेची आहे. हा त्यातनं मिळणारा संदेश आहे. आता 5वं कारण जे आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण, हा सुद्धा 2 मार्काला प्रश्न आहे त्या रसग्रहणामध्येच. तर हे उत्तर देताना नेहमी सकारात्मक भूमिका मांडावी, कारण 2 गुण आहेत. बरं, आता ही कविता तुम्हाला का आवडली, तर याचं कारण तुम्ही सांगू शकता. प्रस्तुत अभंग रचना साधी, सोपी आणि सुलभ आहे. बरोबर. यामध्ये इमारतीचं रूपक योजलेलं आहे. त्यानंतर वारकरी संप्रदायाची थोर परंपरा इथे सांगितलेली आहे. त्यानंतर संतकृपेचं महत्त्व सुद्धा इकडे सांगितलेलं आहे. आणि बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाचा ध्वज फडकत ठेवण्याचं आवाहन इथे केलेलं आहे. म्हणून ही अभंग रचना मला फार आवडली असं तुम्ही उत्तर लिहू शकता. 2 गुण याला मिळतात. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 3, इतर स्वाध्याय कृती. आता टेक्स्टबुक तुमच्या समोर असेल. बघा प्रश्न 3, कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा. वारकरी संप्रदायरूपी इमारती संबंधी संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा. आता पाया रचणे म्हणजेच काय, तर वारकरी संप्रदायाची स्थापना केली. बरोबर. त्यांनी पाया रचला म्हणजे काय केलं, तर वारकरी संप्रदायाची स्थापना केली, हे त्याचं उत्तर आहे. बरं, आवार रचणे. आवार रचणे म्हणजे काय, परिसर प्रचाराने व्यापक केला. आवार रचणे म्हणजे परिसर प्रचाराने व्यापक केला. मग खांब होणे म्हणजे काय, तर संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केलं. बरोबर. आणि कळस चढवला. याचा अर्थ असा आहे, परिपूर्ण वैभवापर्यंत त्यांनी ते पोहोचवलं. कळलं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 4, चौकटी पूर्ण करा. वारकरी संप्रदायरूपी इमारत उभे करणारे साहित्यिक रूपी संत, त्या संतांची नावं तुम्हाला द्यायची आहेत. आता आपण बघूया. कळस चढवणारे. कळस कोणी चढवलेला आहे, तर संत तुकारामांनी. पाया रचणारे. कोणी पाया रचला, ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजेच संत ज्ञानेश्वर. आता भिंती उभारणारे. कोणी भिंती उभारल्या आहेत, संत नामदेवांनी. त्यानंतर खांब होणारे. कोण आहेत खांब होणारे, संत एकनाथ. म्हणजे प्रत्येक संतांनी ही इमारत किंवा हा वारकरी संप्रदाय पूर्णत्वास नेण्यासाठी कोणी कोणी आपलं काय काय कार्य केलेलं आहे ते इथे दिलेलं आहे. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 5, अभिव्यक्ती. संतांचे कार्य नेहमीच मार्गदर्शक ठरते याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. सोदाहरण म्हणजे उदाहरणासह स्पष्ट करायचं आहे की संतांचं जे कार्य आहे हे तुम्हाला मार्गदर्शन कसं करतं, तुम्हाला काय वाटतं याबद्दल, असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आता मला असं मॉडेल आन्सर द्यावं असं वाटतं. तुम्ही तुमच्या मताने वेगळं काही लिहू शकता, कारण हे अभिव्यक्ती म्हणजे स्वमत आहे. तर या कवितेच्या अनुषंगाने संतांचं कार्य तुम्हाला मार्गदर्शक कसं ठरतं, तर ते तुमचं मत उदाहरणासह द्यायचं आहे. तर माझं मत असं आहे की महाराष्ट्र ही कोणाची भूमी आहे, तर संतांची भूमी आहे. आपल्या अभंग ओव्यांमधून त्यांनी लोकांवर किंवा समाजावर सुसंस्कार केले आहेत. त्यांनी पराक्रमाची पूजा केली आणि ढोंगीपणावर किंवा दांभिकता आहे त्याला विरोध केलेला आहे, म्हणजे अंधश्रद्धेवर. आपल्या कार्यातून त्यांनी समता, ममता आणि बंधुभाव रुजवला आणि सत्य शिवसुंदर या मूल्यांची जपणूक त्यांनी केली.
जसं ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये मागितलंय की सांगितलेलं आहे की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तर अशा प्रकारे सदाचाराची शिकवण संत तुकारामांनी दिलेली आहे. त्यानंतर यत्न तोची देव जाणावा हा संदेश समर्थ रामदास आपल्याला देत आहेत आणि काय म्हणतायत की प्रयत्नवादी बना. तर अशा प्रकारे संतांचं कार्य नेहमीच समाजाला मार्गदर्शक ठरलेलं आहे. बरोबर ना. जसं तुम्ही शिवाजी महाराजांना त्यांच्याबद्दल जर वाचलं असेल तर तुम्हाला कळेल की शिवाजी महाराज समर्थ रामदासांचे अनुयायी होते तर त्यांना गुरु मानत असत आणि मग बऱ्याचदा ते त्यांचा सल्ला घेत असत. इवन शिवाजी महाराजांनंतर त्यांचा मुलगा याने सुद्धा समर्थ रामदासांकडे बऱ्याचदा त्यांना विचारणा केली आहे किंवा त्यांच्याकडून योगदान किंवा जे काही समाजाबद्दल असेल किंवा जे काही होतंय घडामोडी तर त्याच्याविषयी चर्चा केलेली आहे, सल्ले मागितलेले आहेत. म्हणजेच काय तर संतांचं कार्य हे नेहमी आपल्याला मार्गदर्शक ठरलेलं आहे. तर तुमची उदाहरणं घेऊन सुद्धा तुम्ही इकडे लिहू शकता. इथे तुमच्या संतवाणीची उजळणी सुद्धा झालेली आहे. कळलं. आता तुमची जी प्रश्नपत्रिका येणार आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला MCQ क्वेश्चन असतील, तुम्हाला जस्ट टिक करायचे आहेत. ते वर्कबुकमधलेच येतील असं नाही मी सांगत. वर्कबुक आणि टेक्स्टबुक आतून वाचन करा तर तुम्ही उत्तम प्रकारे MCQ सोडवू शकाल. ओके. त्या दृष्टीने तुम्ही अभ्यासाला लागा. ठीक आहे. चला.